या बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। खासदार प्रणिताई शिंदे यांच्या विजयात महादेव कोगनुळे यांचा मोठा वाटा। महादेव कोगनुळे यांच्या निर्णयाचे होते सर्वत्र कौतुक। सोलापूर लोकसभा निवडणूक प्रचाराला जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून महायुतीकडून आमदार राम सातपुते आणि महाविकास आघाडीकडून माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एमके फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुळे यांचे समर्थन मिळवण्यासाठी बराच प्रयत्न केला गेला होता। शेवटी महादेव कोगनुळे यांनी महाविकास आघाडीबरोबर जाऊन लोकसभेचे उमेदवार खासदार प्रणिताई शिंदे यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला होता। फक्त निर्णय घेऊन महादेव कोगनुळे हे शांत बसले नाहीत तर दिवस रात्र एक करून एमके फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांसमवेत प्रभावी प्रचार यंत्रणा राबवत दक्षिण सोलापूर मतदारसंघ पिंजून काढला होता। आज जेव्हा सोलापूर लोकसभेचा निकाल जाहीर होऊन महाविकास आघाडीचे उमेदवार प्रणिताई शिंदे यांचा भरघोस मताने विजय होताच महादेव कोगनुळे व त्यांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह संचारला आहे। कारण महादेव कोगनुळे यांना जेव्हा दोन्ही गठबंधनाकडून दबाव येत असताना ही महाविकास आघाडीबरोबर जाण्याचा निर्णय महादेव कोगनुळे यांनी घेतला होता। आज जिल्ह्यात महादेव कोगनुळे यांनी घेतल्याचा जो हा निर्णय आहे सर्वत्र त्याचा जोरदार स्वागत होताना पाहावयास मिळत आहे। कारण महादेव कोगनुळे यापूर्वी माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांच्या समवेत राहून भाजप पक्ष वाढविण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते। यंदा लोकसभा निवडणुकीत महादेव कोगनुळे यांनी केलेला पहिला प्रयोग 100% यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे। महादेव कोगनुळे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीत महादेव कोगनुळे यांचे नक्कीच वजन वाढल्याचे बोलले जात आहे। परंतु भविष्यात महादेव कोगनुळे यांना महाविकास आघाडीकडून भविष्यातील मोठी जबाबदारी मिळणार हे मात्र नक्की। काल लोकसभेचा निकाल लागला आणि त्या निकालामध्ये आपले प्रणितीताई प्रचंड बहुमताने निवडून आले। त्यांना सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप प्रतिसाद मिळाला आणि जनतेतून जे बीजेपीवर प्रचंड नाराजगी होतं ते ह्या मताधिक्यामुळे दिसून आलं। आणि मला सुद्धा ताईंच्या आशीर्वादाने काँग्रेसमध्ये ताईंच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि मी दक्षिण सोलापूर असेल अक्कलकोटमध्ये माझे चांगले संपर्क आहे आणि दक्षिणमध्ये चांगलं काम आहे। त्या मतदारसंघामध्ये चांगल्या पर्यायाने फिरलो आणि दक्षिणमध्ये मी त्यांना शब्द दिला होता की 100% लीड मिळेल म्हणून आणि लीड करून दाखवलं। आणि अक्कलकोटमध्ये जे बीजेपीने सांगत होते 35,000 40,000 लीड मिळत होते पण तिथं पण लीड कमी मिळालं। तिथं सुद्धा आम्हाला चांगला जनतेकडून प्रतिसाद मिळाला आणि ताईंना मी ह्या माध्यमातून हार्दिक शुभेच्छा देतो आणि अभिनंदन सुद्धा करतो। आपल्या हातून सोलापूर शहरवासियांनी जे विश्वास दाखवला त्या विश्वासाला पण चांगल्या पद्धतीने जनतेचं काम करेल। सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना। चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन, स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध। एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिली साठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल। पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता किडवाई चौक, सोलापूर। ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22।